वेलकम आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला दिवसभर माझी क्रिएटरची लाईफ दाखवणार आहे. दिवसभरात मी काय करतो, कसं करतो, मित्रांसोबत काय, कुठं जातो, काय करतो. तर सकाळी सकाळी आज जर लवकर उठलो जास्तच, मी 10-11 वाजता उठतो, पण आज जास्तच लवकर उठलो. तर बघू शकता तुम्ही पण जवळपास 6:15 झाले आता सकाळचे. आणि म्हणलं आता लवकर उठलोच आहे तर मॉर्निंग. हे आहे आमचं चेतक. तर चला तर जाऊया छोटीशी राईडवर. तर मित्रांनो, हे आहे आमच्या सकाळचा येवला मधलं गावातलं व्ह्यू. आणि मित्रांनो, आज आपला थोडंफार कॉमेडी पण असणार आहे आणि म्हणजे इंटरेस्टिंग पण असणार आहे, कारण की आज माझ्या मित्रांनी टर्न बुक केलं आहे संध्याकाळी 8 ते 10. तर त्याची पण मजा घ्या तुम्ही. आणि बाकी ब्लॉग. तर मित्रांनो, आता फिरणं वगैरे पण झालं आहे, वर्कआउट पण झालं आहे ना. आता घेऊ आपले ब्रेकफास्टचे ओट्स आणि मग जाऊया आपल्या जवळच्या हनुमान मंदिराला. बाकी मित्रांनो, आपले ओट्स पण आता तयार झाले आहे, बघू शकते. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट पण झाला आहे आणि सोबतच फ्रेश म्हणून गेलो आहे, आंघोळ पण झाली आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे भजन म्हणजे हे अमृतवाणी शिवामृतवाणी तुम्ही कधी ऐकेल काही नाही. पण जेव्हा मी लहान होतो ना, म्हणजे जवळपास 5वी-6वीमध्ये होतो ना, तेव्हा माझी मम्मी हे अमृतवाणी दररोज सकाळी लावायची. आणि ऐकून आहे ना, तुम्हाला कसं वाटतं ते एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाकी मित्रांनो, मी तुम्हाला आमचं बाहेरचं जे गार्डन आहे, म्हणजे गार्डन एक छोटासा बगीचा आहे फुलांचा, लाल जास्वंदचा, जे की गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे, खूप आवडतात. तर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी. बाकी त्याला फुल पण आहे, म्हणजे आता फुल आहे त्याला, नंतर फुल राहणार नाही त्याला. म्हणजे एक टाईम त्याला आता सकाळी टायमाला आहे, एकदम पहाटे टायमाला 6-7च्या दरम्यान त्याला भरभरून फुलं होते. जवळपास 7 ते 8 फुलं होते. म्हणजे आमच्या घराच्या आतमधले आहे ना, घराच्या इकड साईडले त्याला तिकडं आहे 4-5 फुट. पण बाहेरच्या रोड साईडला जे फुल होते, कळी होती, लोक कळीसुद्धा सोडत नाही. लोक फुल तर घेणारच, पण जी फुलाला जे बनवणारी जी कळी राहते ती सुद्धा सोडत नाही. आता बघू, तुम्हाला दाखवतो एकदा व्ह्यू मी. तर मित्रांनो, तुम्हाला खालून व्ह्यू न दाखवता मी टॉपवरून व्ह्यू दाखवतोय. या साईडनं म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसतं आमचे झाडं वगैरे, फुल वगैरे, कारण खालच्या साईडनं दिसत नाही, जेवढं वरच्या साईडला दिसतो. आणि सोबत एक गोष्ट अशी आहे, रोडच्या साईडच्या जेवढे पण फुलं होते त्या साईडचे कसे जरा बाहेरचे रोड साईडचे जेवढे पण फुलं होते, कळी होते, सगळे लोकांनी तोडून घेतलेले आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. हे आमचं लाल जास्वंद झाड. छोटा बगीचा. तर मित्रांनो, मी हा ब्लॉग म्हणजे लई दिवसानंतर बनवतो आहे, कारण की याच्या अगोदर मी 1 महिन्यापूर्वी बनवला होता. म्हणजे मी जवळपास ज्ञान शिबिरला गेलो होतो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता मी तुम्हाला दाखवलं होतं तो ब्लॉग, पण तुम्ही बघितलं पण असेल. आणि त्यात मित्रांनो म्हणजे माझं हिंदी टू मराठी शिफ्ट व्हायचं कारण एकच आहे, कारण की मी मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल फील करतो आहे बोलायला. आणि बाकी मला आता डेली ब्लॉग्स टाकायचे आहेत. मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहेत, येवला वगैरे पूर्ण एक्सप्लोर करून देणार तुम्हाला. तर आपलं आता एक मिशन म्हणजे एक टार्गेट आहे आपल्याला, 2 ते 3 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. म्हणजे करायचं आहे. तुमचा सपोर्ट जेवढा होईल तेवढं लवकर आपण चॅनल आपलं मॉनिटाईज करू आणि इंस्टाग्रामवर आपली 1K फॅमिली पण कंप्लीट करू. तर तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. बाकी मी तुम्हाला आज जे काय आम्ही फिरणार आहे. आणि बाकी मित्रांनो, क्लायमेट तर एकदम भारी आहे, विषय काही नाही, बघून घ्या एकदा तुम्ही पण.
आणि थोड्याच वेळ आपण येऊया आपल्या हनुमान मंदिराकडे. तर मित्रांनो, मी आता आलो माझ्या भावाच्या गोट्यात आणि हे आमची सुरभी आणि त्याचा वासरू लय चिंदी बरं का, लय चिंदी. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ नाही 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 लय चिंदी. दे बघा बघा, हे बघा, आलो नाही तर लगेच शिंग मारायची तयारी. तर शिंग तर आले नाही आला. बाकी कमेंटमध्ये नक्की करा, सांगा की या वासरूबद्दल कसं वाटलं वासरू, आणि आपल्या वासरूचं नाव पण काय ते पण सांगा. माझ्याकडनं तर हँडल नाही होणार, मी चाललो माझ्या गाडीकडं. चलो बाय बाय, चल. मी तर तसं याला दररोज भेटायला येतो. बघा याची चिंचाळ बघा. आणि आमची सुरवी. तर मित्रांनो, आपण आपल्या मित्रासोबत वडगावच्या हनुमान मंदिरामध्ये, आणि इथं लागली आपला रेल्वे ट्रॅक. इसं मन रखना है मोबाइल चार्जिंग भी लगा पहले. निघालोय मित्रांनो हातनं पावसाळ्यात. आमचे हाल, आपल्या मित्राचे हाल. राणा भाई इधर आहे, इधर आहे भाई, यार झाला काय जायचं इथं आणि चाललो पुढं. थांब 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 थांब, डंपर आलेलं आहे, डंपर आलेलं आहे, डंपर आलेलं आहे. कंट्रोल रेते नाही बाबा. इथून सरळ वडगावच्या देवस्थानला. चलो. सांगू नाही शकत तेवढा आनंद होतोय, म्हणजे एवढ्या दिवसानंतर आलोय इकडं. आणि त्यात पण म्हणजे जवळपास एक महिना झाला मला, म्हणजे असं बाहेर गेलो 1 महिना. आणि आता काय कंट्रोल होत नाही आमच्या इथं. आता कोणी घेऊन जावा न जावा, आणि मग त्यात जाणार आता फिरायला. राहणार भाई. तर मित्रांनो, आलोय आपल्या वडगावच्या हनुमान मंदिरमध्ये. मित्रांनो, आलोय आमच्या वडगावच्या हनुमान मंदिराला. हॅलो गाईस. ते आमचे हनुमान. आणि त्यात आज शनिवार आहे म्हणून दर्शन पण करायला आलो आहे. बाकी मंदिर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आजचा पहिला ब्लॉग म्हणजे मी आता इथपासून रेग्युलर टाकणार आहे. आणि यासाठी मला हनुमानजीचा पण आशीर्वाद पाहिजे, ते पण आपल्या कायम सोबत आहे. तर आजपासून डेली ब्लॉग्स देणार आहे आपल्या चॅनलवर. आणि इकडंच आपण जवळपास म्हणजे जेवढं पण ब्लॉग्स टाका आपण महिन्याभरात, आपण आपलं चॅनल जेवढं लवकर मोनिटाईज होईल तेवढं लवकर चांगलं आहे. त्यासाठी तुम्ही पण सपोर्ट करा. बाकीचे हनुमानजी आहेत आपल्यासोबत. आता आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग येणार आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करून आताच ठेवा. तर मित्रांनो, वडगावच्या हनुमानच्या रस्त्यावर परत. बाकी आता पाऊस पण थोडा थांबला आहे. मित्रांनो, आपल्या गाडीला स्पीड लिमिट ठेवा पावसाळ्यामध्ये. जसं गाडी स्लिप होणार नाही, ऍक्सिडेंट होणार नाही काही.
हा का हायवाय करत होता हाय करा ना एकदा हाय करा ना अप लागतं हाय तर मित्रांनो आपण परत आलो आपण एक दुसऱ्या नवीन मंदिरमध्ये म्हणजे हनुमानजीचंच मंदिर आहे. आपण नागडेकडे आहे या मंदिर. इकडे पण भरपूर झाडे वगैरे आहे. बाकी मला असं वाटतंय की माझा जो मित्र आहे तो आज मला पूर्ण हनुमान मंदिराचे दर्शन करवणार आहे. जेवढे पण आहे ना जवळपास सगळ्यांचे दर्शन करवणार आहे. पण मित्रांनो मला एक आठवण आली आहे. जेव्हा मागच्या वेळेस मी आलतो ना तेव्हा म्हणजे फॅमिलीसोबत आलतो. फॅमिली म्हणजे आमची मोठीच फॅमिली आहे. संख्या सांगताना म्हणजे कमी पडून जाईल एवढी मोठी फॅमिली आमची. म्हणजे जवळपास 4-5 घर एकत्र आहे आम्ही. तेव्हा आम्ही म्हणजे इकडं म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा इकडं खेळायला यायचो. अजून पण मला आठवतं. हे झाड वगैरे सगळे तसेच होते एकदम चांगले. एकदम म्हणजे एकदम नॅचरल फील होतं. आता हा माझा मित्र घरी नाही बल्कि घरी येणार आहे पण सरळ नाही पूर्ण फिरून घरी घेऊन जाणार आहे तुम्हाला. कसं ए आय असं बनायलाच आहे पोस्टर. आमच्या येवला प्रगती करून राहिला पाहतो चांगला आहे का नाही. परत येऊन रेल्वे गेटच थांबलो आपण. लय झिरझिर चालू आहे का. बरं आहे हा ते पण पास आला चांगलं आहे. काहीच नाही आलो. तेच ना. तुम्ही कुठले मित्रांनो शाळेला सुट्टी आहे कॉलेजला सुट्टी आहे एन्जॉयमेंट करा. हा. असं मी तुम्हाला म्हणजे म्हणतो नाही की म्हणजे मी पण आता म्हणजे एक महिना झाला मला कॅब घेऊन मी असं बाहेर निघालो नाही. आज पहिल्यांदा एवढं बाहेर निघालो बाकी काही बाकी मित्रांनो हे आहे आमचं येवला शहर. हे आमचे मित्र परिवार 2 मेंबर. सुरेश भैया करणार. हे आमचे सुरेश भैया. आपलं वैभव कुठे रे. बाकी मित्रांनो आता घरी फायनली पोचलो आहे आणि रस्त्यात पाऊस पण लागला आहे. मी पण भरपूर ओलं झालेलं म्हणजे एवढा पाठ ओलं झालेलं आहे चेस्टवरून वरती बा. आणि बाकी मजा पण भरपूर आली. अजून मजा करायची आहे. दिवस जायचं आहे अजून. आज संध्याकाळी तुम्हाला सांगितलं मी टर्फ बुक करेल आम्ही 8 ते 10 संध्याकाळी. तर त्याची पण म्हणजे तुम्ही घेणार. आणि बाकी मी तुम्हाला अजून तर मित्रांनो फायनली दिवस संपला आणि टर्फची एक्साइटमेंट आता वाढली आहे आणि आता थोड्याच वेळ आपण टर्फला जाणार आहे. तर चलो. तर बाकी मित्रांनो आपलं जायचं प्लॅन होता आज बाहेर मित्राच्या हॉटेलवर. पण ते प्लॅन कॅन्सल झाला आणि ते जे टर्फचा प्लॅन केला होता तो पण कॅन्सल झाला. पोरांचे 2 दिवसापूर्वी बुक केलं आणि 9 टाईमवर कॅन्सल केलं. पोरांना काय होतं ते आपल्याला माहीत नाही. कॅन्सल केलं तुम्हाला पण माहिती आहे कॅन्सल का होतं म्हणजे बुक करता पण कॅन्सल पण 9 टाईमवर करते.
बाकी आता पुढच्या शनिवारी भेटू तर बाकी पावसामध्ये कुठं गेलो नाही आज म्हणजे माझी क्रिएटरची लाईफ होती मी तुम्हाला दाखवली. बाकी मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तेवढं सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्रामवर आहे, इंस्टाग्रामवर पण फॉलो करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.